मनसेचे नेते नितीन सरदेसाई आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. सर, निवडणुकांची धामधूम सुरू झालेली आहे. महायुतीचा नुकताच ठाण्यामध्ये एक मेळावा पार पडलेला आहे. महायुतीची जी नेते मंडळी आहेत ते म्हणतात आहे की मनसे जी आहे ती आमच्यासोबत येईल, आम्हाला आशा आहे. काय यावरती आपली प्रतिक्रिया आहे? त्यांची इच्छा आहे किंवा नाही याची मला कल्पना नाही, कारण तुम्ही जे म्हणता अशा पद्धतीचं वक्तव्य किंवा जाहीर कोणी केलं मला तरी कल्पना नाही. पण तुम्ही जर पाहिलं असेल तर सन्माननीय राजसाहेबांचा संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा सुरू झालेला आहे आणि अनेक ठिकाणी त्यांनी आमचे अधिकृत उमेदवारसुद्धा जाहीर केलेले आहेत. त्यामुळे अशा पद्धतीची चर्चा चालू असेल तर मला तरी त्याची काही कल्पना नाही. सर, लोकसभेला मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि आता विधानसभेला मनसेने सोबळाचा नारा दिलेला आहे. मात्र महायुतीची जी नेते मंडळी उघडपणे सांगतात आहे की आमच्या वरिष्ठ पातळीवरची जी आहे मनसेचे नेते असतील किंवा महायुतीची नेते मंडळी असतील त्यांच्यामध्ये चर्चा होतात आहे युतीच्या संदर्भात. नाही, ज्यांनी ती माहिती दिली त्यांनाच कदाचित अधिकची माहिती असू शकेल. मला तरी अशी कुठल्याही गोष्टीची कल्पना आत्ता तरी नाही आहे. सर, मनसेने सोबळाचा निर्णय घेतलेल्याशिवाय उमेदवारही आता ठिकठिकाणी जाहीर व्हायला लागलेले आहेत. अशामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य येणं म्हणजे कुठेतरी निवडणुकीपूर्वी निवडणुकीनंतर शेवटच्या क्षणी काही शक्यता वाटते महायुतीसोबत जाण्याची मनसे? असं आहे की राजकारणामध्ये अनेक गोष्टी त्या त्या वेळेला होत असतात आणि तशा पुढे काय होतील याच्यावरती आत्ताच कुठलाही अंदाज वर्तवणं हे योग्य होणार नाही. आणि आमच्याकडे अशा पद्धतीचे कुठलेही निर्णय म्हणजे एखाद्याशी युती करायची किंवा स्वबळावर लढायचं असे निर्णय सर्वस्वी सन्माननीय पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हेच घेत असतात. आणि त्यामुळे याबाबतीत काही जरी यापुढे होणार असेल तर जर मी बोलणं योग्य होणार नाही आणि योग्य वेळी अशा पद्धतीत जर काही असेलच तर तो निर्णय राजसाहेब आपल्याला कळवतील. पण आत्ता तरी अशा पद्धतीचं कुठलंही काही चालू असल्याची माहिती माझ्याकडे तरी उपलब्ध नाही. मनसेची भूमिका ठाम आहे. स्वबळाचा नारा राज ठाकरेंनी दिलेलाच आहे 200-250 जागा लढवण्याचा. तर त्यावरती मनसेची भूमिका ठाम आहे आणि मनसे त्यानुसार पुढे चालली. हां, सध्या तरी, कारण तुम्ही बघितलं तर राजसाहेबांनी मराठवाड्याचा दौरा केला, तिथे काही उमेदवार त्यांनी जाहीर केले आणि त्याच्यानंतर पुढच्या 3-4 दिवसामध्ये ते विदर्भामध्ये जाणार आहेत. त्यामुळे आत्ता तरी ज्या पद्धतीने त्यांनी कार्यक्रम ठरवला होता दौऱ्यांचा आणि उमेदवार जाहीर करण्याचा ते आत्ता तरी त्या पद्धतीने चाललेलं दिसून येते. त्यामुळे पण राजकारणामध्ये काही होऊ शकतं. पण मी जसं म्हटलं तसं की या सगळ्यांची माहिती हे सन्माननीय राजसाहेब ठाकरेच देऊ शकतील, कारण अशा पद्धतीचा कुठलाही काही गोष्ट असेल ते निर्णय ते घेत असतात. पण आत्ता तरी मला असं कुठलं काही चालू असल्याची माहिती उपलब्ध नाही. सर, राज ठाकरेंचा नुकताच मराठवाडा दौरा संपलेला, आता विदर्भ दौरा सुरू होणार आहे आणि महाराष्ट्रभरात दौऱ्याचे टप्पे. काय प्रतिसाद मिळतोय? काय लोकांचं म्हणणं येते तिकडे? उत्तम प्रतिसाद मिळतोय, कारण ज्या पद्धतीचं राजकारण गेल्या काही वर्षांमध्ये सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला कुठेतरी राजसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत आणि त्याचा प्रतिसाद त्यांना प्रत्येक दौऱ्यामध्ये मिळताना दिसतोय. म्हणजे जे काही मराठवाड्यामध्ये अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेकडून त्यांना मिळत होता. पदाधिकारी तर अर्थात खूपच आनंदून गेले आहेत राजसाहेब त्यांच्या भागामध्ये येणार म्हणून. प्रतिसाद उत्तम आहे. ठीक सर, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष पानवलकरसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.